तुम्ही कबुतरांना दाणे खाऊ घालत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आता जर तुम्ही कबुतरांना दाणे खाऊ घातलेत तर तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयानेच हे आदेश दिलेत। पाहूयात। कबुतरांना दाणे टाकताय, सावधान। कबुतरांना दाणे टाकाल तर जेलमध्ये जाल। मुंबई हायकोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश। कबूतरखान्यामध्ये कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे। कबुतरांना दाणे घालणाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। नागरी बंदी असूनही आणि न्यायालयाकडून अंतरिम दिलासा नसतानाही कबूतरखान्यामध्ये कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध FIR नोंदवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने BMCला दिले। नागरी बंदी असतानाही कबुतरांना खायला घातलं जात आहे। कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर FIR दाखल करा असं हायकोर्टानं म्हटलंय। याबाबत BMCच्या निष्क्रियतेवर कोर्टानं बोट ठेवलं। बीट मार्शल तैनात करा, CCTV बसवा असे आदेश हायकोर्टानं BMCला दिलेत। रहिवासी घराच्या खिडक्यांमधनं कबुतरांना अन्न देणार नाही त्याची खात्री करा। या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे। कबुतरांना दाणे घालणाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। आता पोलीस आणि BMC कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायला हवं, तरच कबुतरांना खाऊ घालणं हळूहळू बंद होईल, अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली। त्याच्यावर FIR घ्यायला पोलीस प्रशासन आणि BMC प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांनी त्यांचं कर्तव्य कठोरपणे पार पाडायला हवं। आणि सातत्याने ही जर कारवाई होत राहिली तर हळूहळू ह्या ज्या काही सवयी आहेत त्या मोडील, वर्षानुवर्षे लागलेल्या सवयी असतात त्या असं सहजासहजी तुटणार नाहीत। त्याला कायद्याचा धाक असायला हवा आणि मग सातत्याने जर ही कारवाई होत राहिली तर ते हळूहळू सगळं थांबेल। कबुतरांमुळे माणसांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात। कबुतराच्या विष्ठेतून आणि त्याच्या शरीरातून विविध रोग पसरू शकतात। त्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार, ॲलर्जी आणि इतर आजार होऊ शकतात। कबुतरांच्या पिसातून किंवा त्याच्या वाढलेल्या विष्ठेतून आपल्याला गंभीर आजार उद्भवू शकतात। ते आजार म्हणजे त्या कबुतरांच्या विष्ठेपासून किंवा पिसापासून होणारे ॲलर्जी आणि त्याच्यामुळे होणारा फुफ्फुसाचा दाह। त्याचबरोबर वाढलेल्या विष्ठेतून एक बुरशी, ज्याची क्रिप्टोकॉकल नावाची बुरशी असते, ती फुफ्फुसामध्ये जाऊन क्रिप्टोकॉकल न्यूमोनायटिस नावाचा अतिशय गंभीर आजार होऊ शकतो। त्याशिवाय सिटकॉसिस, हिस्टोप्लाझ्मोसिस असे देखील फुफ्फुसाला होणारे आजार याच्यामधून होऊ शकतात। मुंबईमध्ये गल्लोगल्ली अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे खाऊ घातल्याचं आपण नेहमीच पाहतो। कबूतरखान्यांमध्ये तर शेकडो कबुतरांना खाऊ घातलं जात आहे। न्यायालयानं आदेश देऊनही हे थांबलेलं नाहीये। त्यामुळे आता न्यायालयानं कठोर पावले उचलली। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।